नमस्कार, चॅनलमध्ये स्वागत आहे. आम्ही नेहमीच तुम्हाला सातपुड्याच्या अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या तुम्ही कदाचितच पाहिल्या असेल. दुपारचे 12 वाजता आहेत आणि ऊन त्याच्या पीकवरती आहे आणि आपण आहे तोरमाळच्या जंगलामध्ये. जस्ट तोरमाळचं राणीपूर क्रॉस केलं आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे लेगापानी. तर शेवटपर्यंत बघा. जंगल पूर्ण ओसाड पडलेलं आहे. ऑब्विसली यार एप्रिलचा महिना आहे. ॲक्च्युली ना खूप व्हिडिओमध्ये बोललो आहे की हे पानझडी जंगल आहे सातपुड्याचं. त्याच्यामुळे खूप लवकर पानं सुकतात आणि उन्हाळ्यात तर तुम्ही सांगूच नका. हे सीन बघा तुम्ही समोरचं पूर्ण सुकलेलं आहे यार. आणि ऊन डोक्यावर तुमच्या पडतं आहे ना, तरी देखील 2-3 दिवसामध्ये चांगला पाऊस झाला एरियामध्ये, म्हणून इतकी काय गरमी आहे नाही एवढी असते. लेगापानी येऊन पोचलो आहे बघा. आता विषय असा आहे ना इथं की सरळ जर आपण गेलो तर जाऊ तोरणमाळ, पण आपल्याला तोरणमाळ नाही जायचं आहे. तोरणमाळ आणि हा जातो धाडगाव. तर इथून धाडगाव आपल्याला जायचं आहे आणि धाडगाव किती किलोमीटर आहे हा बघण्याचा विषय राहील. पहिल्यांदाच हा रूट कवर करते गाईस. आता आपल्याला पूर्ण सिंगल रोड लागला आहे आणि हे जे लेगापानी आहे ना, हे औषधी वनस्पती क्षेत्र आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही जडीबुटीज आहेत त्या आपल्याला इथं पाहायला भेटतात. व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करा. सोलो ट्रॅव्हल करते मी तुम्हाला हा रूट दाखवण्यासाठी. मला 2-3 लोकांनी सजेस्ट केला हा रूट की इथून प्रवास कर. जस्ट लेगापानी क्रॉस केलं आहे आणि इथलं सीन तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं कोणीच नाही बरं का. माझ्या पूर्ण चारही दिशेला जंगल आहे. हे बघा. आणि ह्या क्षेत्रामध्ये ना झाडं खूप दाट पाहायला भेटतात आणि उंच झाड आहे तिथं. एकटाच प्रवास करतो आहे मी, सोलो. मी एकटा आणि आजूबाजूला कोणीच नाही. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनणार आहे, शेवटपर्यंत बघा. आणि हां, सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा यार. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. चला पुढे. आता विषय असा आहे ना की कुठपर्यंत आपल्याला हे असंच दाट जंगल पाहायला भेटतं. माझी इच्छा तर हीच आहे की शेवटपर्यंत असायला पाहिजे, पण तसं काय होणार नाही. आपल्याला थोडं उजाडलेला डोंगर पण लागेल. सध्या तरी रस्ते खराब आहेत. ॲक्च्युली ना खूप वर्षांपासून ह्या रस्त्याचा उपयोग हे लोक करत आहे, पण हा मेन रस्ता नाही आहे. धाडगाव तोरणमाळला जाणाऱ्या लोकांसाठी हा रस्ता खूप सोयीस्कर पडतो. कुठलं तरी गाव लागलं बघा की घर आहे यार. बोर्ड वगैरे तर नाही इथं, पण गावाच आहेत. काही घरं आहेत बघा. लेगापानी क्रॉस केले, 2 किलोमीटर झालेत आणि तो डोंगर आपल्याला क्रॉस करायचा आहे. तो बघा, तो घाट दिसतोय, तो घाट आपल्याला क्रॉस करायचा आहे. सिरियसली इथं खूप दाट जंगल आहे. मी खूप वेळेस तोरणमाळ आलो आहे, पण हा भाग कधीच नाही आलो लेगापानीपासून धाडगावच्या दिशेने. आणि पहिल्यांदाच मला हा अनुभव घ्यायचा होता, आणि ते पण व्हिडिओमध्ये. माझ्या ज्या फिलिंग्स, ज्या इमोशन्स असतील ना, ते तुम्हाला दाखवेल. तर थोडंसं आहे ना, वरती जाऊन बघू की हे जंगल, हा एरिया कसा दिसतो. चला. खरंच सांगतो यार, रस्ताच थोडाफार खराब आहे, नाहीतर इथलं जे जंगल आहे ना, म्हणजे नाव नाही घेऊ शकत. दाट जंगल आहे. सातपुड्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो आहे, पण हे जंगल खूप दाट वाटतं मला. आणि पावसाळ्यामध्ये येण्यासारखा रस्ता आहे हा. सुपर. रस्त्याची कंडिशन खराब आहे यार, पण बऱ्यापैकी चांगलाच आहे. कारण सातपुड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी याच्यापेक्षा खराब रस्ता आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या तुलनेमध्ये ह्या रस्त्याची कंडिशन चांगलीच वाटते मला. आणि आपल्याला हा पूर्ण डोंगर चढायचा आहे, घाट क्रॉस करायचा आहे.
लवकरच आपण गौरांबा पोचू, कारण आपण एक डोंगर क्रॉस करून दिला आहे आणि इथला रस्ता बघा तुम्ही. जर हा व्हिडिओ बघून कोणी इथे येण्याचा प्लॅन करत असेल ना तर सिडान कार नका आणू. चांगली 4 व्हीलर असेल तर या, अदरवाईज बाईकचं बेस्ट ऑप्शन आहे. आणि मी तर हेच सांगेल की ज्यांना जंगल बघायचं आहे ना सातपुड्यामध्ये, त्यांनी खरोखर हा रस्ता बघा, या रस्त्याने या ज्यांना जंगल बघायचं आहे. रस्त्याची कंडिशन खराब आहे खूप. इथं काही स्पीडमध्ये गाडी चालेल. आपल्याला आणखीन 30-35 किलोमीटर क्रॉस करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागेल 2 ते 2.5 तास डेफिनेटली. लेघापानीपासून मला वाटतं 5-6 किलोमीटर येऊन गेलो आहे आणि गोरंबा पोचण्यामध्ये आहे. पण आपण किती उंच येऊन गेलो आहे बघा. हे बघा, हे तोरणमाळाचे डोंगर आहेत बरं का. ह्या डोंगराच्या पलीकडे तोरणमाळ आहे. किती उंच आहे बघा ते. आणि हे घनदाट जंगल आहे. इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये हे जंगल खूप दाट आहे सातपुड्यामध्ये. उन्हाळ्यामुळे इतकं ते दिसत नाही, सुकलेलं आहे. आणि हे बघा, हा घाट पूर्ण क्रॉस करून आपण आलो आहे. इथून आपल्याला धाडगाव पोचायला आणखीन 30-35 किलोमीटर आहे. आणि 2 रस्ते आहेत, एक टेंभुर्णी आणि दुसरा मांडवी. तर आपण टेंभुर्णीवालाच रस्ता निवडू आणि तिथून डायरेक्ट आपण धाडगाव जाऊ. कारण टेंभुर्णीला गेलो तर तिथून आपल्याला पुन्हा मांडवी जावं लागेल. तर बघू, चला. खूप मजा येऊ राहिली यार. पण एवढंच आहे की एकटा प्रवास करते. नेहमी माझ्यासोबत हितेश असतो, पण काही कारणास्तव तो आला नाही, येऊ शकला नाही. आणि ठीक आहेत, तुम्ही आहेत ना माझ्या सांगते. चला. मला वाटलं की घाट संपला असेल, पण दिल्ली अभी दूर है. घाट बाकी आहे आणि रस्ता तर खतरनाक आहे यार. समोरून चांगला रोड दिसतोय, पण तो पण खराबच असावा. आणि आपण जो घाट क्रॉस केला आहे ना, खतरनाक आहे यार, अप्रतिम. घाट संपला. जवळपास हा 7 किलोमीटरचा घाट असावा आणि चांगला कठीण रस्ता आहे. आणि आपण येऊन पोचलो आहे गौरांबा या गावाच्या वेशीवर. बिलकुल डोंगराच्या एकदम टॉपवरती गाव आहे. आपल्या पूर्ण राईट साईडला खोल अशा दऱ्या पाहायला भेटतात आणि आपण एकदम डोंगराच्या उंचावरती आहे. सातपुड्यामध्ये ना उन्हाळ्यात फिरण्याची मजा खूप अलग असते. माझं लहानपण इथं गेलं आणि सातपुड्याची जी चव आहे ना उन्हाळ्यातली, ती नाही सांगू शकत. मी प्रॉपर गोरांब्यामध्ये आता. इथं एक फाटा लागतो बघा, हा जातो राईटला आणि हा लेफ्टवाला जो रस्ता आहे तो जातो थेट मांडवी आणि तिथून धाडगाव. तर आपल्याला हा रस्ता पकडायचा आहे. मित्रांनो, हायवे नंबर 001. मजा केली. रस्ता चांगला लागला आहे बघा. लेघापानीपासून गौरांब्यापर्यंतचा जो पॅच आहे ना, मला वाटतं जवळपास 8 किलोमीटरचा असावा आणि रस्ता खराब आहे. पण गौरांब्यापासून मांडवीपर्यंतचा रस्ता चांगला आहे म्हणे, असं लोक सांगतात. आता बघू, कळेल आपल्याला पुढे जाऊन. ब्युटिफुल लँडस्केप्स. रस्ता चांगला बनवला यांनी, म्हणजे टाईम कवर होईल. इथून गुगल मॅप 1 तास 11 मिनटं दाखवते धाडगाव आणि 29 किलोमीटर. मित्रांनो, भीती एकाच गोष्टीची की पाऊस नको यायला. कारण वरती वातावरण तयार झालं आहे, मस्त सुहाना मौसम आहे. पण पावसाला तर आपले वांदे होतील ना, ते नको व्हायला. चला. बुलेट चालवण्यासाठी इरादे आणि हात दोन्ही मजबूत असले पाहिजे. सीन बघा पुढचं. जी मेहनत आपण घाट चढायला केली ना,
आता ती सफल होणार आहे. पण हा घाट पुन्हा उतरतोय बघा. 10 किलोमीटरपर्यंत आपल्याला असाच रस्ता पाहायला भेटतो. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. नुकताच रस्ता बनवलेला आहे. लोकांनी गाड्या हळू चालाव्या, नाहीतर खूप ॲक्सिडेंट होतात अशा ठिकाणी. आणि हा रस्ता किती घाट केला आपण महत्त्वाचा विषय. आपल्या आजूबाजूला झाडं बघा, जंगल वाटतंय चांगलं. मस्त आहे. जे लोक रायडिंग करतात ना, खास करून नंदुरबार जिल्ह्यातले जे मुलं रायडिंग करतात, त्यांना खरंच रिकमेंड करेल की एकदा हा रूट करून बघा. मजा येते गाडी चालवायला खूप. याचं एक कारण पण आहे, आपल्याला फक्त ऑफरोडच पाहिजे असतो, पण इथं बऱ्यापैकी रस्ता बनवला आहे. चिकना रस्ता आहे. जोपर्यंत रस्ता चांगला आहे ना, तोपर्यंत याचा आनंद घ्या. रस्ता किती ब्युटिफुल दिसतोय बघा. आशा आहे की हा रस्ता असाच असावा, राहावा चांगला कित्येक वर्ष. इथल्या लोकांना सोयीस्कर होईल, जे बाहेरून येतात त्या लोकांना सोयीस्कर होईल. खास करून स्थानिक लोकांना याचा फायदा आहे. ते डिझर्व पण करताय यार, इतक्या दूरदराज इलाक्यांमध्ये ते राहतात. सीन कसं दिसतंय आकाशातून कमेंट करा. खूप ब्युटिफुल पॅच आहे सिरियसली. कारण माझ्या दोन्ही साईडला डोंगर आणि मधोमध रस्ता आणि त्या डोंगरामध्ये असलेलं जंगल. तुम्ही विचार करा की पावसाळ्यामध्ये हे सीन कसं असेल. एप्रिलच चालू आहे. मला खरंच पावसाळ्याची खूप प्रतीक्षा आहे यार. कधी पावसाचे दिवस लागतील आणि कधी मी कंटेंट शूट करू, हीच वाट बघा तुम्ही. खूप सुंदर. सगळीकडे सुहाना मौसम झाला आहे. माझा मित्र पाऊल हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला माहिती सुहाना मौसम काय आहे. सुहाना मौसम म्हणजे ऊन आणि आभाळ दोघांचं सोबत जे असतं ना, त्याला सुहाना मौसम म्हणतो आपण. एक नंबर एरिया आहे खरंच. दुपारचे 3 वाजता आहेत आणि मी येऊन पोचलो आहे निगदीला. आणि इथं फाटा फुटतो एक. हा जो राईटवाला आहे ना, तो तेलखेडी जातो आणि हा लेफ्टवाला जातो मांडवी. तर आपल्याला हा रस्ता पकडून मांडवी जायचं आहे, तिथून धडगाव जायचं आहे. अचानक से वक्त बदल गया, जज्बात बदल गए, तशी वाली फिलिंग आहे. निसर्गही बदलला आणि रस्ता पण. यार निगदी आणि गोरंब्यापर्यंतचा रस्ता चांगला आहे, निगदीनंतर रस्ता खराब आहे खूप. हा बघा, इथं रस्ता चांगला लागला आहे बघा. चांगला म्हणजे थोडाफार. निगदीपासून 3 किलोमीटर आलो पुढे आणि पुन्हा एक फाटा लागतो. आता इथं आल्यानंतर आपल्याला शहादा धाडगाव मेन रस्ता लागतो बघा, लेफ्टवाला. आपल्याला लेफ्ट नाही घ्यायचं, आपल्याला घ्यायचं राईट आणि धाडगाव जायचं आहे. धाडगाव अवघ्या 10 किलोमीटरवर येऊन गेलं आहे आणि खरवड घाटाची सुरुवात झाली. एक टायमाला हा खूप रिस्की घाट मानला जायचा, पण सध्या तरी चांचलीसारखे घाट येऊन गेलेत म्हणून ह्याची एवढी भीती नाही राहिली. पहिले खरंच खूप रिस्की होतं. मी सध्या आहे मुंगबारीमध्ये. धाडगाव पोचायला 2 किलोमीटर बाकी आहे आणि आपला प्रवास आजचा इथं संपला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि गाडी चालवत असताना हेल्मेटचा यूज करा. माझ्यासारख्या हरकती करू नका. टोटल मला वाटतं 130 किलोमीटरचा प्रवास असावा हा. नंदुरबारवरून म्हसावदवरून तोरमाळाचा रस्ता पकडला. तोरमाळाच्या रस्त्यावरून आपण लेघापानी गेलो. लेघापानीवरून गौरंबा आलो. गौरंब्यावरून निगदीवरून मांडवी आणि मग धाडगाव. टोटल 130 किलोमीटर होतात आपले. तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. एक नवीन प्रयत्न केला मी असा व्हिडिओ बनवण्याचा. आणि तोपर्यंत काळजी घ्या. लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा. आणि बाय.